हाय, मी श्रद्धा. वेलकम बॅक टू फ्लेवर चटणी. उपासासाठी खास रेसिपी करूयात. नवरात्र चालू आहे, तर आज आपण वरईची खिचडी करूयात. अगदी सोपी रेसिपी आहे विथ मिनिमल इंग्रेडियंट्स बट हाय ऑन फ्लेवर. लेट्स गो. कढईत तूप तापवून घ्या. त्यात शेंगदाणे मीडियम गॅसवर परतून घ्यायचे आहेत. त्याऐवजी तुम्ही जाडसर दाण्याचा कूट सुद्धा घालू शकता. खूप लाल होईपर्यंत परतायची गरज नाही. कच्चेपणा गेला की कढईतून काढून घ्या. त्याच तुपात जिरे घाला. ते तडतडले की हिरव्या मिरचीचे तुकडे घालून लगेच कढईवर झाकण ठेवा. म्हणजे मिरची तडतडली तरी तुपाचे तुषार बाहेर येणार नाहीत. मिरची झाली की त्यात वरई घाला. ती हलकी भाजून घेऊन धुवून घ्या आणि किमान अर्धा तास तशीच भिजू द्या. भगर तुपाच्या फोडणीत 1 ते 2 मिनिटं परतून घ्या. गॅस मीडियमवर असू द्या. आता गरम पाणी घालून नीट ढवळून घ्या. मग परतलेले शेंगदाणे, खवलेला नारळ, साधं किंवा सैंधव मीठ तुमच्या प्रेफरन्स प्रमाणे आणि किंचित साखर सगळं पुन्हा ढवळून घ्या. मोठ्या गॅसवर एक उकळी आली की झाकण ठेवा. गॅस लो ते मीडियमवर करा आणि 4-5 मिनिटांनी चेक करा. वरईमध्ये बऱ्यापैकी पाणी ॲब्झॉर्ब झालं असेल. गरजेप्रमाणे अजून थोडं गरम पाणी आणि 1 टेबलस्पून तूप घाला. व्यवस्थित मिक्स करा. अजून एक 4-5 मिनिटांची वाफ येऊ द्या. 5 मिनिटांनी चेक करा. आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे. कोथिंबीर ऑप्शनल आहे. तुम्हाला उपासाला चालत असेल तर घाला. वरईची खिचडी तयार आहे. दही आणि चालत असेल तर हिरव्या चटणी बरोबर सर्व करा. चटणीमध्ये लसूण नाही. वरून थोडं ओलं खोबरं आणि कोथिंबीर अँड डन. रेसिपी अगदी सोपी आहे की नाही? नक्की करून बघा. आणि तुम्ही तुमच्या प्रेफरन्सेस प्रमाणे तुम्हाला उपासात जे चालत असेल ते थोडं कमी जास्त नक्कीच करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर लोकांबरोबर शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये आवर्जून सांगा की ही रेसिपी कशी वाटली. ऑल्सो फॉलो अस ऑन Instagram and keep coming back to Flavor Chutney for more such interesting recipes. See you soon.